खरेदीची म्हणला? 20 जून 2024. 20/2/2024. 20 जून 2024. म्हणजे साधारणतः आता कंप्लीट 12 महिने झाले. हो 12 महिने 13 महिने चालू. 13वा महिना चालू आहे. तर सुरुवातीला आपण काय मशागत कशी केली होती? सुरुवातीला आपण ऊस गेल्यानंतर ताक केला. ताग 50 दिवसांनी ताक काढला. 2 महिने पहिली पलटी तापून दिली, दुसरी पलटी 2 महिने तापून दिली आणि नंतर मग रानाची रोटर कल्टिवेटर मारून रान लेस केलं. 9 फुटा मार्किंग केलं आणि त्याच्यावर मार्किंगवर 6 टेलर शेणखत टाकलं आणि 2 टेलर मळी आणि त्याला परत रोटर मारला. नंतर ड्रिप जोडलं आणि ड्रिप जोडून रान वलवून घेतलं बऱ्यापैकी आणि मग प्लांटेशन केलं. साधारण एकरामध्ये आपण किती रोपं बसवले? 1 एकरामध्ये 3000 रुपये. 3000 रोपं बसवले. ह्याच्या आधी तुम्ही कुठं असा काय प्लॉट वगैरे कुठं बघ आपल्या निदर्शनास काय पाहिला होता? माळशिरसमध्ये खुडूस म्हणून एक गाव आहे, तिथे खरंच साहेबांचा प्लॉट पाहिला. आता हा साधारणतः नंतरचं तुमचं खताचं व्यवस्थापन कसं केलं आपण? खताचं व्यवस्थापन 2.5 महिन्यांनी पहिला बेसल डोस टाकलेला. बेसल डोसमध्ये रेग्युलर जी खतं आहेत त्याप्रमाणे पहिला डोस 300 ग्रॅमने टाकला आणि दुसरा 400 ग्रॅमने टाकला. 2 डोस पडले. 2 डोस टाकलेले. त्याच्यानंतर 5व्या महिन्यात आपण 24-24-5 10 किलो आणि पोटॅश 10 किलो आणि मॅग्नेशियम 5 असा 25 किलोचा डोस प्रत्येक 6 दिवसाला दिला. प्रत्येक 6 दिवसाला. सरासरी आपला खर्च किती आला? 3,15,000 रुपये. 3,15,000. आत्तापर्यंत आपला माल किती गेला आहे? आत्तापर्यंत 48 टन माल गेला आहे. 48. पैसे किती झाले आत्तापर्यंत? आत्तापर्यंत 8.5 लाख रुपये झाले. अजून किती माल निघेल? अजून 15 ते 20 टन माल निघेल. सरासरी 70 टन, 70 ते 75 टनापर्यंत. 70 टनापर्यंत तुम्ही जाता? हो 70 टनापर्यंत जायचं. साधारण 12-13 लाखावर. हो 12 जाता. 3 लाख म्हणजे निव्वळ नफा तुम्हाला 8 ते 10 लाख रुपये. 10 लाख रुपये. 10 लाख रुपये नफा मिळेल.